अलिबाग तालुक्यातील पोयनाड लायन्स क्लबच्या वतीनं पोयनाडच्या आठवडी बाजार इथं अन्नदान आणि ब्लँकेट वाटप करण्यात आले। अन्नदानामध्ये सुमारे 500 गरजू नागरिकांना गहू, तांदूळ, साखर, रवा, साबुदाणे अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचं वाटप करण्यात आले। लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ माळी, पत्नी दीपिका माळी आणि नातू चाइल्ड लायन अयांश माळी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। यावेळी जीओटी कोऑर्डिनेटर प्रदीप सिनकर, सेक्रेटरी गीता सिनकर, सूर्यकांत पाटील, अरविंद अग्रवाल आणि लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते। लायन्स क्लब अलिबाग ही अलिबागमधील एक सक्रिय सेवा संस्था आहे, जी स्वयंपाक स्पर्धा, पाळीव प्राण्यांचं प्रदर्शन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, शरीर सौष्ठव कार्यक्रम आणि पॅथॉलॉजी लॅब चालवण्यासारख्या सामुदायिक प्रकल्पांमध्ये सहभागी आहे। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 मधील ओसवालवाडी परिसरात भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत पॅनलमधील 4ही उमेदवार उपस्थित होते। त्यांनी नागरिकांना सिटी या निवडणूक चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलंय। सभेला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि निवडणुकीचा रंगतदार वातावरण पाहायला मिळालंय। उमेदवारांनी आपल्या भाषणातून रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता तसंच इतर मूलभूत सुविधांच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलंय। जनतेचा आशीर्वाद मिळाल्यास प्रभाग क्रमांक 21 चा सर्वांगीण विकास करण्यात येईल आणि प्रत्येक गल्लीत सुविधा पोहोचवण्यात येतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय। ओके सर, क्या कहेंगे यहाँ पर जो जनसभा हुई, यहाँ पे जनता का जनसैलाब मिला, किस प्रकार का समर्थन मिल रहा है और 2 ही दिन बचे हुए हैं चुनाव में? प्रभाग क्रमांक 21 में हमारे में श्याम नारायण भोईरे, मेरी धर्मपत्नी ब से दक्षता नीलेश चौधरी है, क से हमारी बेटी सिद्धि विवेक पाटिल है और ड से हमारा बेटा साईनाथ विराट साईनाथ पवार है। ये जो लड़ाई है, ये लड़ाई हमारी एक तानाशाही, गुंडागर्दी और 35 साल पे राज करने वाले के खिलाफ है। ये जो गुंडागर्दी का राज यहाँ पे आतंक मचाया है, इस आदमी ने, इसके खिलाफ है। आज अपने वीडियो देखा होगा, एक दुकानदार को कैसा बेरहमी से मार रहा है और हमको बोलता है कि हम लोग गुंडे हैं। अरे तू खुद गुंडा है और तूने विकास क्या किया है? तुम्हारे बेटे का किया है, तुम्हारे औरत का किया है, तुम्हारे दामाद का किया और खुद का किया है। दूसरा कभी गाँव वाले को रोजगार दिया? इस विभाग के लोगों को रोजगार दिया? किसी को रोजगार देने की बात आ गई तो आप दुम दड़ा के भाग जाते हो। अभी विकास हम करेंगे और इसके स्थानिक बच्चे लोग हैं, उनको रोजगार देंगे। हमारे जो के गांव के बच्चे हैं, उनको रोजगार देंगे। और आप डरो मत, इनका तानाशाही 15 तारीख को सिटी में बजाओ, लगाओ मोहर और 16 तारीख को बजाओ सिटी, इसकी सिटी बजा देंगे। सर, एक वीडियो वायरल हुआ था जो अभी यश भाई ने क्लियर किया, बट आपके मुंह से सुनना चाहते हैं कि वो चीज़ क्या है? जनता मेरे आदमी को धमका रहा है, विशाल को, एक कोंडा को, राजेश हरिया को, उसका दामाद धमका रहा है। उसका जवाब पूछा मैंने कि वह तू मेरे आदमी को क्यों धमका रहा है? तू तेरा वोट मांग, हम हमारे वोट मांगेंगे। धमकाने की बात करेंगे तो हम उसको छोड़ेंगे नहीं। उसका ईंट का जवाब पत्थर से देंगे। मेरे कार्यकर्ता कुछ बुज़दिल नहीं है और हमने चूड़ी पहन के कुछ राजनीति की नहीं है। अगर तू धमकाएगा तो हम तुमको छोड़ेंगे नहीं, ये भी आपके माध्यम से करते हैं। वर्धा वायगाव रोडवरील नवोदय विद्यालयाजवळ बसची दुचाकीला धडक लागल्यानं अपघात झालाय। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण जखमी झालाय। बस वर्ध्यावरून वायगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली। बस ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची माहिती समोर आलेली आहे। जालन्यात मी ड्रायपोर्ट आणलंय, ICT कॉलेज आणलंय, 200 कोटींचे रस्ते आणलेत, रेल्वे स्टेशन बांधलंय, पीट लाईन आणले, मला काउंट पाडलं असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवेंनी फटकेबाजी केली आहे। जालना महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। जालन्यात मी रेल्वे मंत्री असताना अनेक विकासाची कामं केली, मात्र तुम्ही चेहरा पाहिला नाही आणि कल्याण काळेंना निवडून दिलं। आता मला पाडलं तर मी सहन करून घेतोय, पण यांना पाडू नका। जसं तुम्ही लोकसभेत कल्याण काळेचा चेहरा पाहिला नाही, तसाच माणूस पाहायचा नाही, फक्त कमळाचं फूल पाहायचं, असं आवाहन करत दानवेंनी भाषणात चांगलीच फटकेबाजी केली आहे। रस्ता आहे, इथून नागपूरला जा सिमेंटचा रस्ता आहे, इथून मुंबईला जा सिमेंटचा रस्ता आहे, इथून देऊळगाव राजा मार्गे राजूर मार्ग गेले की पार फुलंब्रीहून सिमेंटचा रस्ता आहे, आजीन ठेवून बुलढाण्याला जा सिमेंटचा रस्ता आहे। माझाच मतदारसंघ आहे तो,
हर्सुलहून जळगाव लोक सिमेंटचा रस्ता आहे, माझाच मत आहे तो. संभाजीनगरहून पैठणला जा सिमेंटचा रस्ता आहे, हसनाबादून भोकरदनला जा सिमेंटचा रस्ता आहे. 6,000 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते आणलेत ना. या शहरात 200 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते आणले. काही रस्ते होते का आपल्या शहराचे मला सांगा तुम्ही? रेल्वे स्टेशनचा रस्ता होता का? 6,000 कोटीचे रस्ते जोडलेत, 200 कोटी शहराला आणले, 90 कोटी पिण्याच्या पाण्याला आणले. रेल्वे मंत्री केलं तुम्ही मला. जा स्टेशनला, निजाम काळातलं पत्राचं उखडून फेकलं म्या, नवं बांधलं 200 कोटी रुपयाचं. मी बोलतोय जाऊन पहा. पूर्वी आपली रेल्वेची लाईन कशी होती? नांदेड लोक एकच पट्टा, इकडून निघली रेल्वे तिकडून याचं कामच नव्हतं. काऊन? ते एकानंच चालले. ऍक्शन करता का रस्त्यात? दुहेरीकरणाला 3,000 कोटी रुपये दिले म्या. दुहेरीकरणाचं काम सुरू आहे. आता इकून बी जाईल, तिकून बी येईल. दुहेरी फक्त स्टेशनच राहते उभी राहायपुरती. 3,000 कोटी दिले. 100 कोटीची पीठ लाईन बांधली जालन्याला. जालन्यापासून जळगावपर्यंत 7,106 कोटी रस्ता मंजूर केला. तुमच्या गावात मेडिकल कॉलेज नव्हतं. आपले मुलं मेडिकलला बाहेर जिल्ह्यात जायचे. मेडिकल कॉलेज आणलं जालन्याला. ICT कॉलेज देशात 3च आहे. एक भुवनेश्वर, दुसरं मुंबई आणि तिसरं जालना. बेंगलोरच्या कलकत्त्याच्या माणसाला जर असं वाटलं की माझा मुलगा ICT कॉलेजला टाकायचा, त्याला जालना शोधावं लागणार आहे नकाशावर. जालना कुठेही जायचा रस्ता कसा आहे? 3च कॉलेज देशात. तुम्ही म्हणता 3च काहून? या कॉलेजमध्ये गेल्यावर नोकरी नाही लागत, उद्योगपती तयार होतात. टाटा, बिर्ला, मफतलाल, गरवारे, अदानी, अंबानी ह्या कॉलेजमध्ये शिकलेत. त्यांच्या कंपन्यात नोकऱ्या करणारे 25 लाख 50 लाख पगारवाले या कॉलेजमध्ये शिकलेत. ते कॉलेज तुमच्या गावाला आणलं. 500 करोड ड्रायपोर्ट आणला. या फेब्रुवारीमध्ये होतोय. मग मी ड्रायपोर्ट आणला, ICT कॉलेज आणलं, मेडिकल आणलं, 200 कोटीचे रस्ते आणले, रेल्वे स्टेशन बांधतो, 7,000 कोटीचा रोड जळगावचा चालला, 100 कोटीची पीठ लाईन केली, 3,000 कोटी रुपये दुहेरीकरणाला दिले. मला कोण पाळलं? नांदेड जिल्ह्यातील राजकीय दहशतवाद चिंताजनक झाला असून महाराष्ट्रात किंवा कोणत्याही राजकीय पक्षात घडू नये अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक घटना नांदेड जिल्ह्यात घडल्यात. जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखणं ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी, असं खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तसंच महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचं नुकतंच अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. खासदार चव्हाण यांनी घोगरे पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की घोगरे पाटील यांच्यावरील हल्ला हा गंभीर आणि लोकशाहीसाठी मारक आहे. घोगरे पाटील ज्या पक्षाचं काम करतात त्याच पक्षाच्या नेत्यांनी हा हल्ला घडवून आणला असावा अशी नोंद त्यांनी पोलिसात केली आहे. SIT गठीत करून या घटनेमागील सूत्रधारांना त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी घोगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर की जीवन घोगरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, जबर मार त्यांना उचलून नेण्यात आलं. आम्ही चित्र पाहिले, व्हिडिओ पाहिला. त्यांना कारमध्ये डंप करून जबरदस्तीने अपहरण करण्यात आलं, अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं, त्यांच्यावर मारहाण करण्यात आली, डोकं फुटलं, मरता मरता ते वाचलेले आहेत. अशा प्रकारच्या प्राणघातक हल्ला ही गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे. जबरदस्तीने अशा पद्धतीने, आणि ते पण स्वतः ज्या पक्षात आहे त्याच पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे. त्याने FIR सुद्धा त्या पद्धतीने FIRमध्ये त्याची नोंद केलेली आहे. तर ही घटना गंभीर आहे. राजकीय कुठला पक्षाचा विषय नाही आहे, पण नांदेडच्या एखाद्या व्यक्तीवर कुठेच नाही, महाराष्ट्रात घडू नये असं गोष्ट. पण एखाद्या लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत, आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधामध्ये नाही आहोत. अशा प्रकारचे हमले जर आमच्या पक्षातले असो किंवा इतर कुठल्याही पक्षातले असो कोणा होणार असेल तर तसे प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. त्याच्या मागचे सूत्रधार शोधून काढण्यात आले पाहिजेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांसुद्धा याच्यामध्ये SIT गठीत करण्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिलेली आहे.
वाढती गुन्हेगारी जर पाहिली तर त्या दृष्टिकोनातून आयुक्तालयाची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे. हे प्रकरण आयुक्तालयाचं मार्गी लागेल का? आपण असं आहे, आयुक्तालयाचा विषय हा वेगळा आहे. निवडणूक संपल्यानंतर जरूर या बाबतीमध्ये आम्ही भाष्य करू. गुंडागर्दी वाढलेली आहे आणि आपण भाषणामध्ये आता वडवळे यांचाही उल्लेख केलेला हो, आहे. या दोन्ही घटना वडवळे सुद्धा सोशल मीडियामध्ये काही प्रकारे त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्ट संदर्भामध्ये काही लोकांना आवडलं नाही, ठीक आहे, कोणाचं काही मत असेल त्यांनी पोलिसची तक्रारी करावी, कायदा आहे ना त्याला. असं आहे की सोशल मीडिया संदर्भामध्ये उपयोग दुरुपयोग जर कोणी करत असेल किंवा चुकीचं काही देत असेल तर त्याला कायदा आहे, कायदेशीर कारवाई करता येते. पण त्याची बोटच तोडायची, त्याला घेऊन जायचं, त्यालाही किडनॅप करायचं, त्याला नेऊन बोट तोडायची. तो मुलगा आजही दाखवलं त्यांनी बोटं तोडलेली, त्याची तक्रार आहे. म्हणजे ह्या घटना ज्या नांदेडमध्ये सातत्याने दहशतवाद निर्माण होतो आहे ती चिंतेची बाब आहे. नांदेडमध्ये बंदूकधारी खूप मोठ्या प्रमाणात झाले, त्यामुळे दहशत आणखी वाढते. हा ही गोष्ट खरी, कट्ट्यांनी लोकांना धमकवणं हे करणं हे विषय कानावर येत आहेत हळूहळू. पण म्हणून आता हे सगळ्या विषयाचं उच्चाटन या निवडणुकी झाल्यानंतर निश्चित हायेस्ट प्रायोरिटी या गोष्टी दिल्या जाईल आणि कडक शासन प्रशासनाने पाहिजे, कारवाई केली पाहिजे आणि या घटना नांदेडमध्ये घडू नये याकरता ॲक्शन मोडवर संबंधित डिपार्टमेंट येईल अशी अपेक्षा आहे. आपण FIRचा उल्लेख केला. FIR मध्ये जीवन पाटलांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं स्पष्ट नाव नमूद केलेलं आहे. मग आपला आपण जे आका शब्द वापरलाय तो चिखलीकर आका म्हणजे जे ह्याच्या सत्यता बाहेर येईल त्यातून स्पष्ट होईल की आका कोण आहे यातला. आणि म्हणून मला कोणाला आक्षेप घ्यायचा नाही, हा तपासाचा भाग आहे. त्या तपासामध्ये स्पष्ट होईल, त्यातून विषय निष्पन्न काय असेल ते. आपण मुख्यमंत्री असतील किंवा मग DGP यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणार नाही, तो त्यांनी तपास नाही, ह्यांनी तर स्वतः निवेदन दिलंच आहे मुख्यमंत्र्याकडे, कारवाई अपेक्षित आहे. चालेल.